महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य हबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। मेरा भोला नगर प्राप्त झाली। या मृत्यू लोकामध्ये परमात्म्याने अनेक देह बनवलेत, अनेक शरीर बनवलेत, पण या सर्व देहांमध्ये परमात्म्याने फार विचारपूर्वक एक देह बनवला। त्या देहाचं नाव आहे मानवीय देह। परमात्म्याने सृष्टीची निर्मिती करत असताना हजारो जीव बनवलेत, काही हवेत उडणारे बनवलेत, काही जमिनीच्या आतमध्ये चालणारे बनवलेत, काहींना पायच दिले नाहीत, काहींना भरपूर पाय दिलेत, काहींना तोंडच दिलं नाही, काहींना भरपूर तोंड दिलेत। चित्र विचित्र प्रकारची परमात्म्याने ही सृष्टी बनवली। जगामध्ये परमात्म्यासारखा चित्रकार नाहीये। प्रभू सृष्टीचा रंगारी तरे तरेचे रंग भरी। देवानं ही सृष्टी निर्माण करत असताना अत्यंत विचारपूर्वक एक मॉडेल बनवलं। त्या मॉडेलचं नाव आहे मानवाचं शरीर। फार विचारपूर्वक देवाने हा देह बनवलाय। मृत्यू लोकांमध्ये देवानं सर्व देह आडवे तयार केले, फक्त एकच देह उभा तयार केला, त्याला माणूस असं म्हणतात। हे दुर्दैव आहे की देवाने जे आडवे तयार केले ते कुठेच आडवे येत नाही। देवानं उभं तयार केलं, हे कुठेच आडवं आल्याशिवाय राहत नाही। हे दुसऱ्याचं जमलेलं लग्न तरी मोडेल, हे वर्गणी देणार नाही पण गर्दी जमा होणार नाही असं तरी सांगेल। याला आडवं येण्याची सवय आहे। हे चांगल्या कामात कधी प्रोत्साहन देत नाही। पण या देहाने काय केलं पाहिजे ही कथा तुम्हाला 7 दिवसात शिकवणार आहे। या देहाचा सदुपयोग कसा करावा, हा देह कुठे कामी आणावा, याकरता परमात्म्याने हा नरदेह दिलाय। या नरदेहामध्ये परमात्म्याने प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये देवाचं वास्तव्य दिलंय। आपण म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम। शरीरात फक्त असं एकच पार्ट, एकच अवयव आहे जिथं देवाचं वास्तव्य नाही, ते म्हणजे मडगार्ड। मडगार्ड म्हणजे माग, तिथं देवाचं वास्तव्य नाही, फक्त ती एक जागा आहे। म्हणून पोलीस लोक जेव्हा आरोपीला पकडतात ना, पोलीस तिथंच मारतात, त्यांना सुद्धा माहिती तर देव नाही असं। इतर प्रत्येक पार्टात देवाचं वास्तव्य आहे। खूप चांगलं सहकार्य आहे पोलीस मंडळींचं सुद्धा।
फक्त माझी विनंती आहे, मी अशा टप्प्याटप्प्यानं सूचना देणार आहे तुम्हाला. उद्यापासनं या चौकटीमध्ये म्हणजे मंडपाच्या चौकटीत फक्त पोलीस कर्मचारी जर सोडले तर कोणाच्याही पायात मला चप्पल दिसणार नाही. आणि ज्याच्या पायात दिसली त्याला मी स्टेजवर बोलवून सत्कार करणार. हेही तितकंच खरं आहे. माझ्या कथेचे काही नियम असतील ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील. मला माहिती आहे कथेला येणाऱ्यांची कमी नाही. ही सर्व गर्दी पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही बहाडच्या कथेचा पहिला दिवस आहे असं. एवढे लोक पहिल्या दिवशी काही काही गावाला 7व्या दिवशी नसतात. पहिल्याच दिवशी माय मावल्याने त्यांची जागा बरोबर रिझर्व केली. मला माहिती आहे किमान त्या भोंग्यांपासून अलीकडे काय ना जाणो परमात्म्याने स्त्रीलिंगी प्रत्येक देव असं बनवला. मुंग्या सुद्धा चालताना अशा रांगेत चालतात. आणि मुंगडे, ह्या मुंगड्यांचा आणि मुंग्यांचा विषय कोणी अंगावर घेऊ नका. मी दुसरं काहीतरी सांगतो, तुम्ही काहीतरी विचार कराल. नाही तर मुंगड्या फार शिस्तीत असतात. मुंग्या कधी आपली रांग चुकवत नाहीत. मुंगड्या कधीच धान्यावर चालत नाहीत. असे टोळी टोळीनं बसतात मुंगडे. असं झालं नाही पाहिजे उद्यापासून. मी तुमच्या पक्षाचा माणूस आहे. तुमच्या विरोधात बोलणं मला बरं वाटत नाही. म्हणून उद्यापासून कीर्तन करा, आपले ते कथाकाराचे किंवा कीर्तनकाराचे वक्त्याचे चटके लागत नसतात. रांगेत बसायचं, शिस्तीत बसायचं, जवळ येऊन बसायचं. जवळ बसल्याने फायदा होतो. काय फायदा होतो? या कथेला आल्यानंतर साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आहे आमच्या भाऊसाहेबांची. घरापर्यंत सुद्धा आवाज जाईल. पण नाही, महादेवाचं ब्रीद आहे. मी पहिल्याच दिवशी सांगतोय, महादेव कोणाचाही ठेका घेत नाही. जो या मंडपात येईल तो महादेवाच्या नावावर रजिस्टर होईल. हे लक्षात घ्या. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एकदाचा प्रसंग आहे. माँ पार्वती आणि भगवान भोलेनाथ कणकण निरादिनी गंगा मातेच्या तीरावर गेले. आणि गंगा माता खडखड खडखड वाहत होती. सकाळी सकाळी सूर्योदयाची वेळ होती. भगवान सूर्यनारायण आपल्या आईच्या उदरातून वर येत होते. पक्ष्यांच्या किलकिलीचा आवाज येत होता. अत्यंत मंगलमय वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये माँ पार्वतीला असं वाटलं की आपल्या बहिणीला भेटण्याकरता आलो. गंगाजी म्हणजे माँ पार्वतीची बहीण आहे. काहीतरी आपण चांगलं काम करावं म्हणून माँ पार्वतीने काय केलं, असे भरपूर दिवे प्रज्वलित केले, दिवे लावलेत. आणि गंगाजीच्या वाहत्या प्रवाहामध्ये माँ पार्वती माता तो एक एक दिवा सोडतायत. गंगा माता ज्या दिशेनं वाहती आहे त्या दिशेनं भगवान शंकर पुढे जाऊन बसलेत. आणि भगवान शंकर त्या सोडलेल्या दिव्यातले काही दिवे असे काठाला लावतायत. पाण्याच्या प्रवाहामध्ये दिव्याला हात न लावता असं पाणी बाजूला ओढतायत. त्यातले काही दिवे काठाला लागलेत, काही दिवे वाहून गेलेत. हे उदाहरण शेवटपर्यंत लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. माँ पार्वतीने भगवान शंकराकडे पाहिलं आणि विचारलं, महादेव, मी किती दिवे पाण्यामध्ये सोडले, तुम्ही त्यातले फक्त काही दिवे काठाला लावले, बाकीचे दिवे वाहून गेलेत. भगवान शंकराने माँ पार्वतीला जे उत्तर दिलं ते उत्तर फार महत्वाचं आहे. श्रोतेगणांनो, लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर माँ पार्वतीला सांगतात, पार्वती, मी सर्व दिव्यांचा ठेका घेतलेला नाही. जो माझ्या रेंज मध्ये येईल मी त्यालाच काठाला लावेल. हे संसार रूपी वाहणारी गंगा, या गंगेमध्ये तुम्ही आपण सर्व जीव दिवे आहोत. आणि जो भगवंताच्या रेंज मध्ये म्हणजे महादेवाच्या रेंज मध्ये येणार, महादेव त्याला काठाला लावणार. आणि त्याची रेंज फक्त या ग्राउंड पुरता मर्यादित आहे, हे लक्षात घ्या. म्हणून येताना शिस्त आपली आपण पाळावी. परमात्म्यानं नरदेह दिला, त्यातल्या त्यात आपलं भाग्य आहे की परमात्म्यानं हा नरदेह आपल्याला भारत देशात दिला. जगाच्या पाठीवर देश अनेक आहेत, पण भारतासारखा देश नाही. भारत देशाला माता म्हणून संबोधलं जातं, भारत माता. कधी म्हणतो का आपण पाकिस्तान बंधू, अमेरिका भाऊ? नाही, भारताला माता म्हटलं जातं.
आईच्या अंगीचे वात्सल्य ते माझ्या भारत देशाच्या अंगी वात्सल्य आहे. ही सीख फक्त या देशात आहे. हिंदू मुस्लिम सीख ईसाई हम सब भाई भाई फक्त या देशात म्हटलं जातं. इथं प्रांतवाद नाही, इथं जातीवाद नाही. याच ठिकाणी शिकवलं जातं हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ही शिकवण फक्त या हिंदुस्थानात आहे, अन्य कुठेही नाही. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. ही संस्कृती फक्त भारताची आहे, म्हणून तुम्ही भारतात जन्माला आलेत हे तुमचं भाग्य आहे. त्यातल्या त्यात तुम्ही आपण सर्वच लोक महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं महत् भाग्य आहे. कारण का राष्ट्र अनेक आहेत. उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, पण महा म्हणजे मोठा. महाराष्ट्राला फक्त महा हा शब्द आहे, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. म्हणून आपलं भाग्य आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि याच्यापेक्षा अजून महत् आणि परम भाग्य सांगेल की या खानदेश प्रांतात जन्माला आलो. कारण का हा प्रांत गिरणा मैयेच्या आणि तापी मैयेच्या कुशीत परम पवित्र असा वसलेला प्रांत आहे. या प्रांतामध्ये मुक्ताबाई वास करतात. या प्रांतात सखाराम महाराज वास करतात. या प्रांतात साने गुरुजी झालेत. या प्रांताची फार मोठी महती आहे. खानदेश प्रांत इतकं महत्वाचं प्रांत कुठलंच नाही. उत्सव अनेक होत असतील, पण जी कला माझ्या खानदेशातल्या लोकांकडे ती कुठेही दिसायला मिळत नाही, दिसत नाही. म्हणून खानदेश प्रांत अत्यंत पवित्र आहे. आणि यापेक्षा अजून पुढचं जाऊन सांगेल की आपण भारतात जन्माला आलो भाग्य आहे, महाराष्ट्रात जन्माला आलो महत् भाग्य, आणि खानदेश प्रांतात जन्माला आलो परम भाग्य. त्यापेक्षाही साधू संतानंतर जन्माला आलो ही आपली अनंत जन्माची पुण्याई आहे. कारण साधू संत आहेत म्हणून हे जग चाललंय दादा. जर या जगात साधू संत राहिले नसते तर ही सृष्टी जडून खाक झाली असती. असं म्हटलं जातं, आग लगी आकाश में बरसत है अंगार, एक संत न होते जग में तो जल जाता संसार. ही सृष्टी जडून खाक झाली असती जर संत जन्माला आले नसते तर. साधू संत ऋषी मुनी तपश्चर्या करतात तेव्हा आपण आनंदानं जीवन जगतो. आपण आपल्या पुण्याईवर जगत नाही, आपण कोणाच्या तरी पुण्याईवर जगतोय. इतकं पाप चाललंय आता समाजामध्ये, तरी सुद्धा ही सृष्टी संतुलित आहे. याला कारण काय असेल तर साधू संतांनी केलेलं पुण्य. हजारो वर्ष साधू लोक स्वतःला झोकून देतात. हिमालयासारख्या प्रांतांमध्ये तपश्चर्या करतात. त्या पुण्याईच्या बळावर आपण जगतो. साधूंचं जीवन आहे तपश्चर्या करणं. एकदाचा प्रसंग, हिमालयामध्ये साधू लोक तपश्चर्या करत असताना एका उंच टेकडीवरच्या एका साधूने खाली दुसऱ्या साधूला विचारलं, महाराज सध्या माझं भजना करता मन लागत नाही हो, तुमचं कसं चाललंय? जसं एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला भेटला की विचारतो, दादा कापूस किती क्विंटल झाला हो, कापसाला भाव काय आहे हो, तसं साधू एकमेकांना भेटल्यानंतर व्यवहारिक गोष्टी विचारत नाहीत. साधूनं विचारलं, भजना करता तुमचं मन लागतं? दुसऱ्या साधूनं सांगितलं, माझं मन लागत नाही, मी 1000 माळा करायचो दिवसभरामध्ये, आता माझ्याकडनं 100 माळा सुद्धा होत नाहीत. एक साधू म्हणतो, महाराज मी एकदा एका पायावर उभा राहिलो की 3-3 महिने दुसरा पाय मी खाली टेकत नव्हतो, खडतर तप करत होतो. आता माझ्याकडनं 2 दिवस सुद्धा एका पायावर उभं राहवलं जात नाही. असं का झालं असेल?
जर साधने करता आपलं मन लागलं नाही, लक्ष विचलित झालं, तर कसं होईल? आपलं जीवन काय कामाचं आहे? एक काम करूया आपण, भजना करता मन का लागत नाही, साधना का होत नाही, यासाठी आपण पितामह ब्रह्माजींकडे जाऊ. कारण सर्व ऋषींचे वडील ब्रह्माजी आहेत. ब्रह्माजींकडे सर्व 88,000 ऋषी आले आणि ब्रह्माजींना विचारतात, ब्रह्माजी, भजना करता आमचं मन का लागत नाही? आम्हाला भजना योग्य जागा सांगा. आम्ही भजनानंदी आहोत. भजनाशिवाय तपश्चर्या केल्याशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे. भजना करता जागा द्या. ब्रह्माजींनी सांगितलं, मला तर काही माहित नाही बा. एक काम करूया, आपण सर्व कैलास पर्वतावर जाऊ महादेवांकडे. स्वतः ब्रह्माजी 88,000 ऋषींना घेऊन कैलास पर्वतावर आलेत. भगवान शंकर ध्यानस्थ आहेत. कोणाची हिंमत आहे भगवंताला उठवण्याची? महादेवाची तपश्चर्या कोणी मोडायला तयार नाही. म्हटले काम करूया, आपण क्षीरसागरामध्ये जाऊ. भगवान नारायणाकडे 88,000 ऋषी आणि ब्रह्माजी स्वतः आलेत आणि नारायणांना वंदन केलं. सांगितलं, आम्हाला भजना योग्य जागा सांगा, तपश्चर्या योग्य जागा सांगा. त्यावेळेला नारायणाने हातातल्या सुदर्शन चक्राला सांगितलं, यांना भजना योग्य जागा दाखव. 88,000 ऋषी आणि स्वतः ब्रह्माजी सुदर्शनाच्या मागे मागे फिरू लागले. ज्या ज्या जागेवर सुदर्शन चक्र जात आहे त्या त्या जागेवर 88,000 ऋषी सुदर्शन चक्राच्या मागे जातात. 4 धाम, सप्तपुऱ्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग सर्व तीर्थाटन फिरल्यानंतर भूमीवर जागा उरली नाही. पण तरी सुदर्शनाच्या मागे चालत 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 88,000 ऋषी एका जागेवर पोहोचले. त्या जागेचं नाव आहे नैमिषारण्य. नैमिष अरण्य त्या जागेला का नाव आहे? निमिष म्हणजे काय? जसं की आपण वर्ष म्हणतो, 6 महिने म्हणतो, महिना म्हणतो, आठवडा म्हणतो, दिवस म्हणतो. जसं आपण कालावधी एखाद्या मापपट्टीमध्ये मोजतो, जसं दिवस, प्रहर म्हणजे 3 तासाची, तास म्हणजे 60 मिनिटाचा, मिनिट म्हणजे 60 सेकंदाचा, सेकंद म्हणजे सेकंदापेक्षा कमी काय? सेकंदापेक्षा कमी आहे निमिष. निमिष म्हणजे काय? डोळ्याची पापणी लवते आणि उघडते. म्हणजे डोळ्याची पापणी लावून उघडण्याकरता जितका वेळ लागतो त्याला निमिष असं म्हणतात. इतका वेळ जरी कोणी त्या नैमिष अरण्यामध्ये वास्तव्य केलं तरी त्याला मुक्ती मिळते. असं त्या जागेचं महात्म्य आहे, ज्याला स्थान महात्म्य असं म्हणतात. 88,000 ऋषी त्या ठिकाणी बसलेत. विचार करतात की या ठिकाणी सुदर्शनाने आणून सोडलं, पण आता पुढं काय? तेवढ्यामध्ये सूतजी महाराजांचं आगमन झालं आणि सूतजी महाराजांना बसण्याकरता उंच स्थान दिलं. 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना प्रश्न केला, महाराज, आमचं भजनाकरता मन का लागत नाही? तुम्हीची संगत आम्हाला लाभली आहे. जीवनामध्ये संतांची संगत लाभावी. 88,000 ऋषींमध्ये कोणी कोणी हजारो वर्षाचं आहे, कोणी कोणी शेकडो वर्षाचं आहे आणि सूतजी महाराजांची वय फार कमी आहे. पण तरी सुद्धा सूतजी महाराजांना सर्वांनी वंदन केलं. ते वंदन त्यांच्या वयाला नव्हतं, ते वंदन त्यांच्या ज्ञानाला होतं. जीवनामध्ये संतांची संगत करा, तुमचं बरं होईल. जीवनामध्ये संतांची संगत करा, तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश सुद्धा राहणार नाही. जीवनामध्ये संतांची संगत केली तर तुमचं जीवन चंदनासारखं सुगंधित बनेल. म्हणून संगत करायची तर संतांची. तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी संग लागरे, तेरी अच्छी बनेगी संग
बनेगी, अच्छी बनेगी तेरी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। पूर्वज की बन गई प्रहलाद जी की बन गई, पूर्वज की बन गई प्रहलाद जी की बन गई। ओए तेरो बड़ भाग रे, ओए तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, जीवनामध्ये संतांची संगत अत्यंत महत्वाची आहे। संत संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या सानिध्यात जे मिळतं ते कुठेही मिळत नाही। संत संगत में 3 गुण है, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाओ। सूतजी महाराजांचं आगमन झालं, सौनकादी ऋषींनी दंडवत केला आणि सांगितलं की तुमचं भजनाकरता जे मन लागत नाही, चित्त लागत नाही, हे तुमचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही, हा कलीचा प्रभाव आहे। कलियुगामध्ये असंच होणार। कलियुगामध्ये पापी माणसाला अधिक चढावा मिळणार, पुण्यवानाला त्रास होणार। सुनो रे दादा ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा दाना, कव्वा मोती खाएगा। मग या कलियुगामध्ये जर वाचायचं असेल, कलियुगामध्ये जीवन जर योग्य दिशेने प्रवाहित करायचं असेल तर काय पर्याय आहे? शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना पहिला प्रश्न विचारलाय, जो प्रश्न तुमच्या आणि माझ्या सुद्धा अंतःकरणातला आहे। हा प्रश्न शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना नव्हे तर पहाडवासी आणि गजानन महाराजांना विचारला असं आपण समजूया। कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल, सर्व सुखाची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? तर याच्यासाठी एकमेव पर्याय आहे। या पर्यायाचं नाव आहे शिवमहापुराणाची दिव्य कथा। या कथेने काय होईल तर तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील। काय करेल ही कथा? तुमच्या जीवनातली व्यथा नष्ट करेल। काय करेल ही कथा? तुम्हाला जगण्याकरता एक नवीन दिशा देईल। ही कथा कुणालाही ऐकण्याकरता मिळत नाही। ज्याची अनंत जन्माची पुण्याई आहे त्यालाच ही कथा ऐकण्याकरता मिळते। इथं जे तुम्ही आलात ना, हे तुमच्या इच्छेनं आले नाही। तुम्ही
महाडची लोकसंख्या भरपूर आहे, पण तरी सुद्धा तुम्हीच का आले मंडपात? तुम्ही तुमच्या स्वइच्छेनं आले नाहीत. काही लोक म्हणतील मी घरातले कामधंदे आटोपले, सर्व कामं आवरले आणि कथेला येऊन बसलो. तुम्ही तुमच्या इच्छेनं आले नाही. ही महादेवाची इच्छा होती म्हणून तुम्ही या मंडपात आलेत. यहाँ कोई पंडाल में नहीं आता है, जिसे मेरे महादेव बुलाते हैं वही कथा पंडाल में आता है. आणि या कथा मंडपामध्ये येण्याकरता एका जन्माची नाही तर अनंत जन्माची पुण्याई लागते. आपली नाही तर आपल्या वाडवडिलांची पुण्याई लागते. तेव्हा ही कथा श्रवण करण्याकरता मिळते. या कथेचं महत्व इथल्या इथे महाड मधल्या लोकांना कळालं नसेल, पण इथून दापोऱ्यात कळालं, शिरसोलीत कळालं, जळगाववरून लोक आले त्यांना कळालं, पण काही लोकांना महाड मध्ये नाही कळालं. आणि जो येत नसेल ना त्याला समजून घ्यायचं, याला याचं पाप आडवं येत आहे. जसं की चांगल्या रस्त्यावर गतिरोधक असतात ना, तसं आपल्या जीवनातले पापरूपी गतिरोधक आहेत. हे चांगल्या आपल्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाहीत. शिव महापुराणाची कथा कोणी ऐकणार नाही. ज्याची अनंत जन्माची पुण्याई उदयाला येईल त्याला ही कथा ऐकण्याकरता मिळेल. यासाठी पुण्याई लागते. कारण इतर ज्या कथा आहेत या कथा व्यासांनी लिहिल्या आहेत आणि सूतजी महाराजांनी याचा प्रचार केलाय. ग्रंथ संपदेमध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. भविष्य पुराण सोडून किती पुराण किती आहे? किती पुराण आहेत? थांबा महाराज, किती पुराण आहेत? 18. किती? मला फक्त 5 पुराणांचे नावं सांगा, मी 500 रुपये बक्षीस देतो तुम्हाला. जे आठवले ते बोला. सांगतो कोणी? 500 रुपये रोख देतो. रोख. पाऊस लागतोय, लागू द्या ना. पाऊस कुठे पडत नसतो. जो यज्ञ सफल होतो तिथे पाऊस पडतो. कोट्यावधी रुपये खर्च करू द्या आणि त्या यज्ञात जर पाऊस पडला नाही, आपल्या आपल्या सोयीने काम करा, ज्याला जे करायचं ते न पळता. कारण साहित्य महागाचं आहे. ज्याला जे जे शक्य होईल त्यांना आपापल्या पद्धतीनं व्यवस्थित. आता करणार काय त्याला? काही काही ठिकाणी 7 दिवस कोट्यावधी रुपये खर्च केला जातो, तेव्हा वरुण राजा येतो. या बहाडकरांचं भाग्य, तुम्ही केलेलं कार्य 100 आणि 100% सत्य आहे म्हणून पहिल्या दिवशी वरुण राजाची हजेरी आहे. फक्त काही काही मायमावल्यांचे वडापापड धाब्यावर टाकलेले असतील, त्या चालल्या उठून. आता किती सिरियसली कथा करू? पहिला दिवस आहे आज. मी करतोय वातावरण तयार माझ्या पद्धतीने. हा, वडापापडवाल्या जाऊ शकतात, बाकीच्यांनी बसा. तुम्ही किती पावसातून वाचवा, कथेतून उठून गेल्यात ना, डब्यात घातल्यावर मांजर कुदलन भुगा होईल त्याचा. त्याला डोळे आहेत ना, तो बघतोय. आणि माझी जीभ काळी आहे, मी जे बोलतो ते होतं. पण मी चांगलंच बोलणार इथून पुढे 7 दिवस. काही जास्त येत नाही, नुसता फेरफटका मारून गेला वरुण राजा. कशाला जास्त येतो? गेला. वा वा. काय सांगत होतो मी? हुकलं ते आता. असं आहे माझं. ते पान चिटकून जातं. पाठ केलेलं राहतं ना, ते पाठ केलेलं असलं की विसरून जातो मी. उद्या कूलर आणा, आजच्या दिवस राहू द्या, निघू द्या घाम. लोक 200 रुपये रोजानं कामाला जातात, लिटरभर घाम निघतो. आपला थोडासा गेला तर काय होतो? तो आवाज नाही केला पाहिजे बरं. पण त्याने आजची कथा मी बरोबर आजच्या दिवस 11 वाजता सोडणार आहे. परफेक्ट. मिनिटं इकडे नाही, मिनिटं तिकडे नाही. 11ला म्हणजे 11ला सोडणार आजची कथा. मी पण थकलोय जरा. त्या गाडीवर उभं केलं, कंबर दुखतंय माझं. बरं, विशेष सांगतो मी.
माझं एक नाव गजानन आणि दुसरं नाव प्रदीप आहे. फक्त मिश्रा लावू नका पुढे म्हणजे झालं. अठरा पुराण आहेत. किती? 18 पुराण. 18 पुराण प्रत्येकाच्या घरामध्ये असावेत. 18 पुराण प्रत्येकाच्या घरामध्ये असावेत. माझ्या घरात नव्हते, उद्यापासून असतील. मलाही वाटत होतं माझ्या घरात 18 पुराण असावेत. या ज्या गठ्ठ्यात आहे ना, याच्यात पुराणच आहेत सर्वे. आमच्या डॉक्टर साहेबांना मी बोललो, शिरसोलीवरून आलेत, आदरणीय सर्वच कीर्तनकारांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. त्यांचं गाव इथे जवळच आहे, गुढे, पण ते आमच्याकडे आलेत. बघा तुमच्याकडचे लोक किती कीर्तिवान आहेत. इकडून येतात आणि तिकडं नाव कमवतात. आदरणीय श्री हरिभक्तपरायण डॉक्टर सावंतजी, त्यांनी याच्या आधी मला 2-4 पुराणं दिले आणि उरलेले आज घेऊन आलेत. त्या गठ्ठ्यामध्ये सर्व पुराणच आहेत. 18 पुराण आहेत. हे सर्व पुराण व्यासांच्या मुखारविंदातून आलेत. व्यासांनी सांगितलेत, गणपती बाप्पाने लिहिलेत सर्व पुराण. फक्त एकमेव पुराण असं आहे जे व्यासांनी लिहिलंय, व्यासांनी सांगितलंय, गणपतीने लिहिलंय, पण त्या आधी सुद्धा हे शिव महापुराण नावाचं पुराण साक्षात महादेवाने सांगितलंय नंदीला. भगवान नंदीश्वराला महादेवाने स्वतः आपल्या जीवनाची जीवनगाथा सांगितली 1,00,000 श्लोकांमध्ये. शिव महापुराणाचे किती श्लोक आहेत? 1,00,000. पण व्यास महाराजांनी त्या 1,00,000 श्लोकातले 24,000 श्लोक लिहून काढलेत. त्या 24,000चं संकलन म्हणजे शिव महापुराणाची कथा आहे. हे शिव महापुराणाची कथा साक्षात महादेवाची प्राप्ती करून देते तुम्हाला आणि मला. ही कथेचं धर्म कीर्तन आपण या बहाड गावामध्ये मांडलंय. ही कथा आपल्याला ऐकायची आहे. पण एक गोष्ट सांगा गजानन महाराज, एखाद्या बाईला जर रोजाने सांगायला एखादी शेतकरी आला ना, ताई तुम्ही माझ्याकडे कापूस वेचायला येणार का? ती म्हणते, भाऊ तू रोज काय देणार? म्हणजे कामाला येण्याच्या आधी मोल विचारते. लहान लेकराला जरी सांगितलं ना, बाळा एवढं काम करतो का? तो म्हणतो मी काम करतो, पण मला बक्षीस काय देणार? म्हणजे कुठलंही काम करण्याच्या आधी त्याचं मोल विचारलं जातं. जर इथून पुढे 7 दिवस आम्हाला एक कथा ऐकायची आहे, या कथेने काय आमचा फायदा होणार आहे? ही कथा आम्हाला काय प्राप्त करून देणार आहे? या कथेने नेमकं आम्हाला साध्य काय होईल? शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं. सूतजी महाराज या कथेचं महात्म्य सांगतात. अत्यंत गोड महात्म्य आहे. की देवराज नावाचा एक ब्राह्मण आहे. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आला, उंच वर्णामध्ये जन्माला आला. वर्ण 4 आहेत: ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र. क्षत्रिय 4 वर्ण आहेत. यांच्यामध्ये श्रेष्ठ कोणाला मानलाय? ब्राह्मणाला. का? उच्च वर्णीय आहेत ना, वेदाचं अध्ययन करतात ना, म्हणून ब्राह्मणाने संस्कृती जपून ठेवली, म्हणून ब्राह्मणांना प्राधान्य दिलंय. ब्राह्मण 2 प्रकारचे आहेत, एक लक्षात ठेवा. एक वर्णाने ब्राह्मण, एक आचरणाने ब्राह्मण. ब्रह्म जानाति ब्राह्मण, जो ब्रह्म जाणतो तोही ब्राह्मण, आणि जो ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आला तोही ब्राह्मण. काही लोक आचरणाने ब्राह्मण आहेत, काही लोक वर्णाने ब्राह्मण आहेत. हा ब्राह्मण कुलात जन्माला आला खरं, पण याच्यात ते ब्राह्मणाचे संस्कार नव्हती. ब्राह्मण लोक लहानपणापासून आपल्या लेकराला जे संस्कार देतात ते संस्कार महत्वाचे आहेत. आज बघा तुम्ही जेवढ्या मोठ्या मोठ्या खुर्च्या आहेत ना, या बड्या बड्या खुर्च्यांवर चांगल्या बुद्धिमत्तेची जी खुर्ची आहे तिथं तुम्हाला जवळजवळ 60% ब्राह्मण समाजाची व्यक्ती दिसेल. का? लहानपणापासून सर्व गोष्टींचा अत्यंत सूक्ष्म केलेला सर्वे, त्यानुसार आपल्या लेकराला दिलेले संस्कार. बघा तुम्ही आपल्या लेकराला विचारा, आणि ब्राह्मण बुवांनाही त्यांच्या पोराला विचारू द्या. ब्राह्मण बुवा जर आपल्या लेकराला विचारलं ना, बाळू मी 40 गावला चाललो बाजारासाठी, तुझ्यासाठी काय आणू रे? ब्राह्मणाचं पोरग सांगेल, बाबा माझ्यासाठी ना जिलेबी आणा.
माझ्यासाठी ना बाबा पेढा आणा, माझ्यासाठी ना बाबा कलाकन आणा, माझ्यासाठी ना बाबा बालुशाही आणा. आपल्या पोराला विचार बरं, बाळ्या ए पप्या, मी 40 गाव चाललो, तुमसाठी काय आणू? भज, वडापाव. ओ वडापाव. आम्ही लहानपणापासून आहार असा देतो लेकरांना की त्या आहाराचा परिणाम आमच्या संस्कारावर होतो. म्हणून लहानपणापासून लेकरांना चांगले संस्कार द्या. मी तर इथपर्यंत सांगेल की आपल्या लेकरांसमोर कधीच घरामध्ये पती पत्नीने भांडू नका, कारण तुम्ही केलेल्या भांडणाचा परिणाम त्याच्या कोवड्या मनावर होतो. लेकरांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले पाहिजेत. हा देवराज नावाचा ब्राह्मण कुलात जन्माला आला खरा, पण त्याचं आचरण फार वेगळं होतं. लोकांना फसवणे हा त्याचा धंदा. काही लोकांचा धंदाच राहतो लोकांना फसवणे. फसवतात लोक. धंदा हा शब्द खूप चांगला आहे. दुधात पाणी टाकून विकणे त्याला धंदा म्हणत नाहीत, त्याला व्यवसाय म्हणतात. धंदा शब्द खूप चांगला आहे. देवाने केला तो धंदा, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देवानं केला तो धंदा, आपण करतो तो व्यवसाय. कोणत्याही कामाला धंदा म्हणू नका. आमचे माऊली महाराज फार सुंदर सांगतात, काही काही शब्द चांगले असतात, आपण ते चुकीच्या पद्धतीने वापरतो. काही काही शब्द चांगले असतात, ते चुकीच्या पद्धतीने वापरतो. आणि काही काही शब्द चुकीचे असतात, चांगल्या पद्धतीने वापरतो. ते असं म्हणतात, काही काही लोकांनी चांगलं काम केलं तर म्हणतात, अरे मी काय असं तसं आहे, मी खानदानी आहे. खानदानी म्हणजे चांगला, खानदानी म्हणजे चांगला नाही. खानदानी कोणाला म्हणतात? बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या व्याख्यानात पण सांगायचे खानदानी कोणाला म्हणतात. पूर्वी या देशावर अनेक खानांनी आक्रमण केलं. एखाद्या खानाने हिंदू राजावर आक्रमण केलं, तो राजा हारायचा, मेट्या टेकायचा, शस्त्र फेकायचा, हात जोडायचा, त्या खानाला शरण जायचा आणि आपली एखादी सुंदर बहीण किंवा पोरगी त्या खानाला द्यायचा. तो खान प्रसन्न व्हायचा, याच्यावर खुश व्हायचा आणि याची प्रॉपर्टी याला दान म्हणून परत करायचा. खानानं दिलेल्या दानावर जगणारा राजा त्याला म्हणायचे खानदानी राजा. आपण म्हणतो मी खानदानी आहे. आमचे महाराज सांगतात, एखाद्यानं जर चुकीचं काम केलं तर काय म्हणतात, जाऊ दे काय खरं आहे त्याचं, 3 पाट आहे तो. 3 पाट म्हणजे वाईट, 3 पाट म्हणजे चुकीचा. पण 3 पाट कोणालाही म्हणत नाही. 3 पाट शब्द खूप चांगला आहे. जो जेवायला बसला की ज्याला बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पाठ, असा ज्याचा थाट, त्याला म्हणतात 3 पाट. ज्याच्या वायरी टाईट आहेत त्याला समजेन, ज्याच्या लूज आहे त्याला मी काय करू. काही काही शब्द खूप चांगले आहेत, चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. धंदा, आम्ही काही धंदा करतो बा. आमचा तो धंदा असा की दुसऱ्याला फसवणंच. मी नेहमी सांगत असतो एक धंदा. मी राहायला जळगावला आहे. जळगावला एक मार्केट आहे, मार्केटचं नाव आहे फुले मार्केट. सकाळी फिरण्याकरता गेलो मी 9:30-10 वाजता. दुकान अजून उघडायची बाकी होते. एका माणसानं छोटासा असा स्टॉल लावलेला होता आणि त्यानं ते छोटासा स्पीकर घेतलेला आणि आरोड्या मारायला सुरुवात केली, चला 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 आपल्याकडे जादू विक्रीला आली, जादू विक्रीला आली. जादू म्हटली की लोक पळतात. त्याच्याकडे ही गर्दी जमा झाली. काय जादू, काय जादू, काय जादू. मी पण गेलो. कसली जादू? तो पुड्यांमध्ये जादू, अशा पुड्या बांधून ठेवलेल्या होत्या त्यानं त्या छोट्याशा टेबलावर. तो म्हटलं पुड्यांमध्ये जादू. म्हटलं कसली जादू? म्हणे पुडी उघडली की आजूबाजूच्या सर्व माशा गायब. मी म्हटलं चांगलं आहे ना, बायकोचं कामच कमी झालं. फिनाईलने घर पुसण्याची गरज नाही, कचवा लावण्याची गरज नाही, ऑलर्ट लावण्याची गरज नाही. पुड्या उघडा, माशा गायब. म्हटलं पुडीची किंमत जास्त असेल का रे भाऊ? पुडीची किंमत काय? तो म्हणे 10 रुपयाला 1, 15 रुपयाला 2. म्हटलं सस्त्यात मस्त. मी त्याला 15 रुपये दिले, 2 पुड्या खिशात घातल्या. जळगावमधले कामधंदे आटोपले. 2:30 वाजता घरी आलो, बगलबंदी काढली, खुटील टांगली, जेवायला बसलो. नेमकं गोड पदार्थ केलेला होता खाण्याकरता. आजूबाजूला माश्या भनकायला लागल्या. आमच्या गृहमंत्र्याला म्हटलं अय, ती म्हणे काय? म्हटलं तेवढी बगलबंदी दे. म्हणे का बरं? म्हटलं त्याच्यात पुड्या ठेवल्या आहे. बाई म्हणे तुम्ही पण चालू केल्या? तिला म्हटलं विमलच्या नाही, त्या जादूच्या पुड्या आहेत. ती म्हटली कसली जादू? अगं म्हटलं पुडी उघडली की माशा गायब. तिला आश्चर्य वाटलं. तिला जरा कमी दिसतं, तिनं चष्मा लावला. माझ्याकडे बगलबंदी दिली, त्या खिशातून मी ती पुडी काढली आणि पुडी उघडली. तुमची शपथ मी खोटं बोलणार नाही, पुडीत काहीच नव्हतं. पुडी खाली होती.
पण पुढीचा आतला कागद कोरा होता आणि कोऱ्या कागदावर पेनानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करावं, डाव्या हातानं माशा वाढाव्यात. झाला न धंदा पाहता काय माग. दुसऱ्याला फसवणे हा आमचा धंदा आहे. हा देवराज नावाचा ब्राह्मण अत्यंत लबाड आहे, खोटं बोलतो. आणि ब्राह्मणाचं कर्म आहे, त्यानं त्रिकाल संध्या केली पाहिजे, त्रिकाल संध्या करत नाही. पैसा हेच त्याचं जीवन आहे. पैसा अमारो परमेश्वर. पैशाला किंमत देणारा हा देवराज ब्राह्मण. त्याच्या जीवनातली सर्वात चुकीची गोष्ट सांगेन मी तुम्हाला, तो मदिरापान करायचा, दारू प्यायचा. तसं तर दारू पितो हा शब्द चुकीचा आहे. दारू पिणारा अजून या जगात जन्माला आला नाही. दारू तू पित नाही, दारू तुला पिते. दारू पितोय हा शब्द चुकीचा आहे. दारू संपली नाही, दारू पिणारा संपला. दारू पिऊ नये. हा ब्राह्मण असून सुद्धा दारू पितो, मदिरापान करतोय. काय घेणं देणं नाही त्याला त्याच्या जीवनाशी. उन्मत्त जीवन जगतोय. आपल्या घर परिवारामध्ये मस्त आहे. देव धर्म काही घेणं देणं नाही. पुण्य पापाचा कुठल्याही प्रकारचा विचार नाही. मस्तीत जीवन जगला. आणि फिरत 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 एका दिवशी व्यापार करण्याकरता जात असताना प्रतिष्ठानपूर नावाचं एक गाव आहे. त्या गावाच्या बाहेर त्याला संध्याकाळ झाली. आणि त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर ओट्यावर यानं आपली वडकटी म्हणजे आपली बिछाई टाकली आणि तो झोपला. कथा नुसते ऐकायची म्हणून ऐकू नका. आज या गावात शिव महापुराण झाली. दुसऱ्या वर्षी जर दुसरे महाराज आले आणि त्यांनी जर तुम्हाला कथेतलं काही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. नाही सांगता आलं तर नाव तुमचंही जाईल आणि माझंही जाईल. म्हणून कथा मन लावून ऐकायची. कथेतले पात्र लक्षात ठेवायचे. नाही कथा आठवली तरी चालेल, पण कथा कोणाची होती, काय संदर्भात होती हे तरी कळालं पाहिजे. मी तर याच्या पुढे जाऊन सांगेन, येताना छोटीशी वही आणि पेन सोबत आणत चला. जी गोष्ट तुम्हाला कथेतली आवडली ना ती नोट करून ठेवा. तुम्हाला नाही पण तुमच्या लेकरांना कामी येईल. लिहिलेलं कधी वाया जात नाही. लिहिण्याची सवय ठेवा. ती मला नाहीये पण मी फक्त सांगतो, लिहिलं पाहिजे. त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या गावामध्ये रात्री मुक्कामाला राहिला आणि रात्रीच्या वेळेला त्याची तब्येत बिघडली. कडाक्याची थंडी वाजू लागली. अंग खूप तापतंय. त्याला असं वाटलं की बस आता माझा शेवट आहे, मी जगत नाही आता. माझी तब्येत खूप बिघडली, मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. पण अचानक त्याचं लक्ष मंदिरामध्ये बसलेल्या साधू लोकांकडे गेलं. आणि माणसाने आपल्या मनाला काहीतरी काम लावावं. खाली दिमाग शैतान का घर. त्या साधूंकडे त्याने पाहिलं आणि ते साधू जी कथा सांगत होते, ते साधू जी कथा ऐकवत होते, त्या कथेकडे त्याचं मन रमलं आणि त्याच्या शरीराला होणाऱ्या इजा कमी होऊ लागल्या. त्याला आजारपणाचं दुःख जरा कमी जाणवू लागलं आणि हळूहळू त्या कथेमध्ये तो रमू लागला. साधूंनी त्याला जवळ बोलवलं. साधू सांगतात, नाव काय रे तुझं? देवराज. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलास? हो. आणि काय कर्म आहेत तुझे? तो म्हणतो, काय करू महाराज, नाईलाज आहे माझा. मला तुमच्यासारखं सांगणार कोणी भेटलं नाही हो. पण आता असं वाटतंय की बस तुमच्या मुखारविंदातून भगवान शंकराची ही रसभरीत कथा ऐकत राहावी, बाकी काय नको. हे सारं जगत मला मिथ्या वाटतंय. सत्य फक्त शिव आहे, सत्य फक्त महादेव आहे, सत्य फक्त ओम आहे. या जगताचं सार जर काय असेल तर ओम आहे. ओमाने सर्व गोष्टीची व्याप्ती आहे. ओमाच्या पलीकडे काहीच नाही. ओम. महादेवाचं नाव घेण्याकरता सुद्धा किंवा महादेवाला आपण अतिप्रिय व्हायचं असेल तर महादेवाला फक्त आवडतो ओम. म्हणून म्हटलं जातं ना, ओम नमः शिवाय.
हरीने सुद्धा ओमचं चिंतन करावं. हरीत सुद्धा ओम आहे आणि ओमात सुद्धा हरी आहे. महादेवाला ओम अत्यंत प्रिय आहे. जिथे ओम आहे तिथं महादेव आहे. म्हणून आम्ही भजन म्हणतो, आमचं पाठ आहे, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में महादेव! ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है, भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. ताली बजाते हुए ले जाएंगे सब. क्या बात, क्या बात. मेरे भोले के माथे पे ऐका ना, ऐका ना माय बाप, एवढे हुशार आहेत ना पहाडचे लोक. आमच्या माय मावल्यानं कोणतीच गोष्ट सांगायची गरज नाही. अशा पटकन उठल्या. जगामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की आमचे दुःख दूर व्हावेत, तर ही एक साधना आहे. ही पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. या साधनेत मीराबाई रमल्या. मीराबाई, हळू वाजवा जरा. मीराबाई राजपूत घराण्यात जन्माला आल्या होत्या आणि राजपूतांची परंपरा आहे, परपुरुषाला स्त्रीचं नख सुद्धा दिसत नव्हतं. पण अशा स्थितीत सुद्धा मीराबाईनं पायात घुंगरू बांधलेत आणि मीराबाई बेधुंद होऊन नाचल्या. म्हणून राजपूत समाजातल्या कोणत्या बाईचं नाव घेतलं जात नाही, पण मीराबाईचं नाव घेतल्याशिवाय राहिलं जात नाही. मीराबाई नाचण्यामुळे महान झाल्या. आणि जो या मंडपात नाचतो ना, देव त्याला संसारात नाचू देत नाही. याच्या पलीकडे सांगू, ज्यांचे ज्यांचे गुडघे दुखतात ना, गुडघे, हे रामबाण औषध आहे. जो खरंच इमानदारी देवाच्या भजनात नाचतो, त्याचे गुडघे दुखणे बंद होतात. मग महादेव कुठे, तर होम मध्ये आहे. त्या ओमाच्या साह्याने महादेव कुठे आलेत? महादेव पहाड नगरीत आलेत असं म्हटलं जातं. महादेव कुठे आलेत? तर पहाड मध्ये. चंदा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि मेरे भोले के माथे पे गंगा है, मेरे भोले के माथे पे गंगा है. मेरे भोले के माथे पे गंगा है. मेरे भोले के माथे पे गंगा है. गंगा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि
मेरा भोला नगर में आया है। भोला बाहर नगरी में आया है। ओ भोला बाहर नगरी में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। त्या महादेवाच्या शिव महापुराणाची ऊभ त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला मिळाली आणि मरताना त्याच्याकडनं चांगलं चिंतन झालं. अंतमती सागती. काही काही लोक आयुष्यभर परमार्थ करतात पण मरताना राम येत नाही तोंडात. मरा म्हणतील पण राम नाही म्हणत. अंतकाळी तोंडामध्ये राम येण्याकरता सुद्धा पुण्य लागत असतं. पुण्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीयेत. काही काही लोक आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही हो. आयुष्यभर घेत नाही. एका माणसानं आयुष्यभर परमात्म्याचं नाव घेतलं नाही पण जशाच्या पोटी तसं येत नाही. त्याच्या पोटी लेकरं फार चांगली जन्माला आलेत आणि पोरं म्हटले का रे आपल्या म्हाताऱ्यानं लय कष्ट केले पण देवाचं नावच घेतलं नाही. याच्या तोंडून मरताना तरी राम आलं पाहिजे. याच्या मरताना तरी याच्या तोंडामध्ये शिव आलं पाहिजे. मरताना तरी याच्या तोंडामध्ये विष्णू आलं पाहिजे. एक पोरगा म्हणे एक काम करू, आता आपलं म्हातारं खाली टाकलंय ना, मरणाच्या तोंडावर आहे की नाही, मरताना याच्या तोंडामध्ये शिव आलं पाहिजे. शिव याने म्हटलं पाहिजे. म्हणून त्या म्हाताऱ्याच्या पोरानं युक्ती केली. स्वतःचं शर्ट हाताने फाडून घेतलं आणि म्हाताऱ्या पुढे गेला. म्हणे बाबा शर्ट फाटलं काय करू. पोराला वाटलं म्हातारं म्हणेन शिव म्हणजे शिवून घे बा असं. पेढा कोणत्याही बाजूने खाल्लं तर गोडच लागतो. देवाचं नाव कसंही घेतलं तर फळच देतं. पोराचं डोकं फार चांगलं चाललं. पोराला वाटलं की असं तरी बाप म्हणेल की बेटा शर्ट शिव. पोरग फार आनंदानं विचारतं बाबा शर्ट फाटलं काय करू. तो म्हणे टाचा घाल. पण शिव नाही म्हटला. तो शिवाला शिवला सुद्धा नाही. पण मरताना राम म्हटलं पाहिजे दादा. याने मरताना शिव महापुराणाची कथा ऐकली आणि मेला देह ठेवला. मेल्यानंतर त्याला घेण्याकरता रुद्रगण आलेत. भगवान शंकराचे दूत आलेत. त्याला कैलास पर्वतावर नेण्याच्या आधी अत्यंत सुंदर पद्धतीने खणखणी निरादिनी गंगा मातेच्या जलाने नहू घातलं. शरीर त्याचं स्वच्छ केलं. त्याला भस्म लावलं. आता भस्म आडवं लावलं जातं. आता गंध लावण्याचे बी फार मोठे प्रकार आहेत. पूर्वी म्हणण्यापेक्षा धर्मशास्त्र असं सांगतं शैवाने गंध आडवा लावावा, वैष्णवाने गंध उभा लावावा. पण आता गंध हे स्टाईलने लावले जातात. कपाळ चांगलं दिसावं म्हणून चेहऱ्याला जो शूट झाला तो लावला. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी फार कट्टर होतं. एका वैष्णवाची पोरगी शैवाच्या घरात दिली म्हणजे महाविष्णूची भक्ती करणाऱ्याची पोरगी शंकराची भक्ती करणाऱ्याच्या घरात दिली. पोरगी नांदायला आली आणि पहिल्याच दिवशी सासून तिचा सासूपणा दाखवला. आता सासू या शब्दातलं जादू आहे. जी आणते सुनेच्या डोळ्यात आसू तिला म्हणतात सासू. अशा बहाड मधल्या सासवा नाही आहेत. मी जळगावकडच्या सांगतोय. पुढच्या कथेत बहाडच्या सांगेन. मुद्दा असा आहे सासू. सकाळी सकाळी सासू उठली म्हणते आम्ही शैव आहेत. भगवान शंकराच्या पलीकडे आम्ही कोणाची भक्ती करत नाही. म्हणे मग सकाळी सकाळी सुनबाई उठली
आणि पूर्वी काही स्टाईल असायची, सारवण करावं लागायचं घरामध्ये. आता सारवणे प्रकारच गेला. मी लहान असताना पाहिलंय, आमची आई घर सारवायची. सारवणं असं आडवं सारवावं लागतं ना. सासूबाई, पोरी आम्हाला आडवं काहीच चालत नाही. आम्हाला आडवं काहीच चालत नाही. तू असेल तिकडे शंकराची भक्त तुझे वडील, आमच्याकडे सर्व उभं चालतं. म्हणजे असं आडवं सारवायचं नाही. माझ्याकडनं उलट झालं ते, उभं सारवायचं. सुनबाई सासूबाईचं वारसं जेवेल होती. ठीक आहे, तिने उभं सारवून घेतलं. पण 10 मिनिटानं सासूबाई दात घसडायला लागली. ती म्हणे, आत्याबाई तुमच्याकडे आडवं काहीच चालत नाही, दात उभे घसडायचे. अरे मी म्हणतो भेद करूच नाही. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. भजन करी महादेव. महादेव कोणाचं भजन करतात तर महाविष्णूचं. भजन करी महादेव. रामाचं भजन करतात, पण रामाला विचारा, राम पूजी सदा शिव. भेद आपण करतो. आपण यामध्ये प्रकार पडलेत. म्हणून असं न करता रुद्राक्षाच्या माळा त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये घातली आणि महादेवाकडे त्याला नेलं. महादेवाचं दर्शन त्याला झालं. कैलास पर्वताची प्राप्ती झाली. महादेवाने कैलास पर्वतावर त्याचं स्वागत केलं. ऐका, एकदा शुद्ध अंतःकरणाने शिवमहापुराणाची कथा ऐकली तर जीवनामध्ये इतकं पाप केलेलं असताना सुद्धा त्या पापातून हा देवराज मुक्त झाला. त्या पापाची बाधा त्याच्यावर लागली नाही. त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना सांगितलं, अशीच एखादी कथा आम्हाला सांगा. अजून एक शिवमहापुराणाच्या महात्म्यातली कथा येते. माझ्याकडे 15 मिनिटं वेळ आहे. जशी जमेल तशी आपण ही पुढची कथा बघण्याचा प्रयत्न करू. समुद्राच्या काठावर एक वाष्कल नावाचं गाव आहे. महात्म्यातली कथा आहे. त्या वाष्कल नावाच्या गावामध्ये एक वैदिक कर्म करणारा ब्राह्मण राहतो. त्या गावामध्ये सर्व ब्राह्मण वैदिक कर्म करणारेच आहेत, कर्मकांडी आहेत. गाव अत्यंत चांगलं आहे. त्या गावामध्ये पापाचा लवलेश सुद्धा नाही. पण अचानक एका ब्राह्मणाला संगती चुकीची मिळाली आणि तो नको ते चुकीचे काम करायला लागला. त्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुक. त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे चुंचुला. बिंदुक नास्तिक आहे पण चुंचुला सात्विक आहे. बिंदुक देव मानत नाही पण चुंचुला देव मानल्याशिवाय राहत नाही. बिंदुक कथेला येत नाही, चुंचुला आल्याशिवाय राहत नाही. काय देवाने सृष्टी अशी बनवली, कोटे काही एक आहे एक नाही. परमात्मा जशाला तसं देत नाही. परमात्म्याने सृष्टी बनवत असताना असं एक नियोजन केलंय महाराज. उंच माणसाला बुटकी बायको, बुटक्या माणसाला उंच बायको, काळ्या माणसाला गोरी बायको, गोऱ्या माणसाला काळी बायको, गरीब माणसाला जब्बर बायको, जब्बर माणसाला. हे देवाची सिस्टीम आहे. परमात्माचं सारखं कधीच देत नाही कोणाला. समतोल ठेवतो. कधी काही कुठे काही दोघी सारखी असं एखाद्या ठिकाणी घडतं. पण बहुतेक माय मावल्या सात्विकच असतात. एक वेळ पती नास्तिक असेल, परमार्थ करण्याची बुद्धी सुद्धा माय मावल्याना देवाने अधिक दिलेली असते. आमच्या महाराज मंडळी दृष्टांत सांगतात ना, सर्व कामामध्ये माय मावल्या अग्रेसर आहेत दादा. आणि आजच्या युगात तर माय मावल्या सर्व ठिकाणी पुढे आहेत. बघा, कथेला सुद्धा बाया पुढे. सर्व ठिकाणी कथेला जरा जोरात बोला, तुमचं चांगलं सांगतोय ना. कथेला बाया, बँकेत कॅशियर, एसटी तिकीट फाडायला कीर्तनकार, सरपंच, उपसरपंच, राष्ट्रपती, आमदार, खासदार, घरातला व्यवहार बाया. किराणा करायला, बाजार करायला, एका घराचे 2 घरं करायला मनानं बाया. आता कशा माग सरल्या बाया. बरं, काय देवानं बुद्धी. आता तर हळूहळू उघडता येते. आगे आगे देखो होता है क्या. आता पहिला दिवस आज मी थकलोय जरा. प्रत्येक
ठिकाणी माई माऊल्या पुढे आहेत. देवानं काय बुद्धी दिली मला माहित नाही बा. प्रत्येक गोष्ट अशा मॅनेज करतात ना डॉक्टर साहेब, काय सांगावं. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. एका गावात सप्ताह चालू होता. आता दृष्टांत आला. एका गावात सप्ताह चालू होता. आता वर्गणी जमा करणारे लोक सर्व भजनी, वर्गणी जमा करणाऱ्याला काही काम धंदे नसतात असं लोकांचं मत आहे. ते वर्गणी जमा करणारे शेठजीकडे आले. म्हणजे शेठजी सप्ताह वर्गणी. शेठजी म्हणे उतरा खाली. काय लावलं रे? दरवर्षी उठले सुटले की सप्ताह, उठला सुटला की सप्ताह. रिकामं घेणं देणं काहीतरी लावला. दांगडो बरेच उलट्या फिटिंगचे आहेत. कीर्तनाला दांगडो म्हणतात, दांगडोला कीर्तन म्हणतात. 1 रुपया वर्गणी भेटणार नाही. शेठजी खुर्चीवर बसेल, सर्व वारकरी भजनी मंडळाचे लोक पुढे उभे. शेटानी मागून आली, शेठजीच्या उभं राहिले, मागं उभी राहिली. आता मागचं काय दिसणार आहे? शेटानीनं त्या वर्गणी मागणाऱ्यांना सांगितलं, काय सोंगला जाऊ द्या मग या. आता ती शेटानी बिचारीची दान देण्याची वृत्ती हो. भजनी बी लगेच चालले गेले. भजन्यानी बरोबर शेठजीला बाहेर निघू दिलं आणि भजनी मागच्या दाराने आले. आई गव्हाच्या पोत्यांची अशी रास होती, थप्पीच्या थप्पी. भजनी म्हणे शेटानी उचला 2-5 पोते. काय उचलायचे तर मग का भजनी दम काढता. एकेकानं 2-2 पोते घेतले. 50-50 किलोचे होते ते. नाही तर लोक ते महाराज काही सांगतो 50-50 हे घेतले. पण भजन्यांनी खांद्यावर पोतडे घेतले आणि शेठजी मागच्या दारानं घरात घुसला. ओ पा, भजनी तर थरथर थरथर करायला लागले. आता कसं होईल? शेटानी हुशार. शेठजी म्हणे, का रे नाही सांगितलं होतं तुम्हाला, कशा करता आले? भजन्यांना काही उमजना. शेटानी काय बोलताय? शेटानी पुढे आली. काय बोलता? त्यांचं काय चुकलं? आणि काय झालं? अहो त्यांनी गावात वर्गणी जमा केली. त्यांना लोकांनी पैसे कमी दिले आणि गहू जास्त दिले. ते म्हणे 5 पोते गहू जास्त आलाय, शेठानी तुम्ही घेऊन घ्या आणि याच्या बदल्यात आम्हाला पैसे देऊन द्या. शेठजी म्हणे असं आहे का? उतरव रे पोतं खाली. शेठजीनं पोतड्यात असा हात घातला आणि हातात गहू घेतला. दुसऱ्या बाजूला थप्पीतलं पोतडं काढलं आणि त्यातला गहू घेतला. म्हणे का रे ए भजन्यांनो, अरे तुमचा लोकल गहू कुठे आहे? माझ्या बनशी गहू कुठे? उचला. भजन्या म्हणे उचला रे भो, निघा. शेठानीनं काम सिद्ध केलं. सांगण्याचा उद्देश दान देण्याची वृत्ती सुद्धा माई माऊल्यांमध्येच आहे. या माऊल्यांच्या डोक्यात जे बसलं ना तेच बसते. इथं गावात किराणा करायला जाणार नाही. त्या शिवोर गेल्या. शिवोर गेल्या 14 किलोमीटर पायी चालल्या. बरेच लोक बाबाला दोष देतात की बाबाने व्यवस्था केली नाही. तुम्हाला फोन आला होता का बाबाचा या असं? खाऊन गेल ते रे चिपडा डोळा चमकवायला, येणं देणं कंदील लावून येणं. गावात कोणी ऐकत नाही तुमचं आणि बाबाच्या नावानं आरोड्या मारता. कशाला मारता? अरे साधू समाजामध्ये तसा महात्मा पुन्हा जन्माला येणार नाही. आतापर्यंत अनेक कथावाचक पाहिले मी, म्हणजे देव मानत नव्हते ते बी देवळात घुसायला लागले. हजारो वर्षापासून जुने भंगत पडलेले महादेवाचे मंदिर प्रकाशाच्या झोतात आले. त्या महात्म्यानं केलेली क्रांती आहे. खबरदार विरोधात बोललात तर. तुमच्यात हिंमत असेल एखाद्या मौलवीच्या किंवा पादरीच्या विरोधात बोलून दाखवा, मग म्हणू तुमच्यात ताकद आहे. अरे तुमच्या घरी अचानक 10 लोक येऊ द्या, व्यवस्था नाही करू शकत तुम्ही. लाखोने लोक गेले, आपल्याला सुमारा नाही कधी कुठं किती जावा. काल बाबाला बोलता काही संबंध आहे का? ते बाबाकडून जे नाराज होऊन आले ना त्यांना खुश करण्याकरताच आम्ही कार्यक्रम राबवला आहे. हे रुद्राक्ष वगैरे हे काही जेव्हा माझ्याकडे कार्यकर्ते आले ते म्हणे महाराज एवढे रुद्राक्ष आपल्याला द्यायचे पण मिळतील कुठून? म्हटलं ती जबाबदारी माझी, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊच नका. 11,000 नुसते नावाला आहेत. 13-14 हजार रुद्राक्ष आणलेत. घेणारेच संपतील पण रुद्राक्ष नाही संपणार. आणि पुन्हा एक लोकांना फुकटाचं लय गोड लागतं. आम्ही फुकटात ठेवलेलं नाही, ते जमणारच नाही. कार्यकर्ते म्हणे महाराज देऊन टाका ना फुकट, आम्ही करून घेऊ आमच्या पद्धतीनं ऍडजस्ट. म्हटलं तसं नाही जमत. विकताचं मोल कळतं लोकांना. 100 रुपये काय तुम्ही घेतात, कचोऱ्या खाऊन येतात 100 रुपयाचे. 100 रुपये कुठं लागत नाही. आम्ही एका रुद्राक्षाची किंमत म्हणण्यापेक्षा सेवा मूल्य येते. एका रुद्राक्षाची किंमत 100 रुपये ठेव. बरं सिस्टमॅटिक काम आहे. अजून उद्या परवापासून
इथं स्टॉल लावला जाईल, स्टॉलवर कुपन दिले जाईल. डॉक्टर साहेब, ज्याच्याकडे कुपन आहे त्यालाच आम्ही रुद्राक्ष देऊ. बाकी मग रुस्तंबी आला तरी इथे कॉम्प्रोमाइज नाही, वशिला नाही. दुसरीकडे ज्याचा असेल वशिला त्याचं कुत्र काशीला. आमच्याकडे नाही. आमच्याकडे जे आहे ते आहे लिगल. 11,000तली 1,000 नेले लोकांनी चालतील, 10,000 मी माझ्या घरी घेऊन जाईन. पण जे आहे ते आहे, रीतने आहे. आणि महादेवाचा प्रसाद आहे तो. 100 रुपये काय विशेष आहे? आणि तुम्ही दिलेले पैसे काही गजानन महाराज आपल्या बायको पोरांसाठी घेऊन जाणार नाही. तो सप्ताह समितीसाठी आहे. एवढा मोठा जो खर्च कशा बरं आहे? सांगण्याचा उद्देश असा आहे. माझा मुद्दा पांगला. मला हे सांगा, मी पुन्हा या सूचना देणार आहे रुद्राक्षाबद्दल. पण हे रुद्राक्षाचं जे नियोजन आहे ते अत्यंत तंतोतंत पद्धतीने करायचं आहे. आज पोलीस कर्मचारी बरेच आले. मी आमच्या कार्यकर्त्यांना बोललो, आज गरज नव्हती. आपल्याला गरज पोलीस मंडळींची, आपल्याला आवश्यकता फक्त 2 दिवस आहे बहुतांशी. 4 तारखेला आणि 5 तारखेला मदतीची आवश्यकता आहे. कारण हे नियोजन अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. कोणी म्हटलं नाही पाहिजे आणि रुद्राक्ष घेण्याकरता फक्त महाड मधले लोक नाही येणार. त्या 40गाव तालुक्यातून नवे तर जळगाव पासून लोक येतील. आणि आपल्याकडनं कोणी खाली हातानं गेलं नाही पाहिजे. तो जर खाली हातानं गेला तर तो गजानन महाराजांचं नाही, या महाड गावाचं नाव घेऊन जाईल, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस समाधानी होऊन गेला पाहिजे, असं नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि ते होणार त्यात शंका नाही. कारण हे कार्य महादेवाचं आहे, तुमचं आणि माझं नाही. बिंदुक आणि चुंचुला अत्यंत सुखाने संसार चाललेला आहे. बिंदुक मरण पावला दादा. बिंदुकचा अपघाती मृत्यू झाला. चुंचुला म्हणते माझे पती मेलेत. म्हणून चुंचुला तीर्थाटन करू लागली, तीर्थयात्रा करू लागली चुंचुला. पण तीर्थयात्रा करत असताना तिच्याकडनं व्यभिचार झाला. व्यभिचार हा फक्त शरीरानं होत नसतो, व्यभिचार हा नजरेने सुद्धा होतो कधी कधी, लक्षात घ्या. व्यभिचाराचे अर्थ अनेक आहेत. द्रौपदीकडनं सुद्धा व्यभिचार झाला होता. महाभारतामध्ये सुंदर कथा येते. 5ही पांडव बसलेले असताना अचानक एका पांडवाकडनं झाडाला दगड मारला गेला आणि झाडाचं एक कच्चं फळ खाली पडलं. ते कच्चं फळ खाली पडल्यानंतर भगवंतानं सांगितलं, अरे कच्चं फळ पाडणं पाप आहे. म्हटलं कशाला घाबरता, आहे आपल्याकडे पर्याय. अर्जुनाने सांगितलं, मी जर खरंच धनुर्धारी असेल, माझ्या गुरूंचा मी जर एकनिष्ठ शिष्य असेल, तर हे फळ पुन्हा झाडाला चिपकेल. फळ डायरेक्ट 2 फूट उंच झालं. धर्मराजा समोर आला. धर्मराजा म्हणतो, अरे 2 फूट गेला ना. धर्मराजा म्हणतो, मी जर कधीच कोणाशी खोटं बोललो नसेल तर हे फळ अजून जरा वर जाईल. फळ अजून 2 फूट वर गेलं. नकुल सहदेव समोर आले. ते सांगतात, आम्ही जर खरंच आमच्या बंधूंचे एकनिष्ठ भक्त असू तर फळ अजून वर जाईल. फळ फक्त 2 फूट राहिलं, पण खाली कोणीच नाही उरलं. भीमाने, अर्जुनाने, नकुलाने, सहदेवाने, धर्मराजाने द्रौपदीकडे पाहिलं. 2च फूट फक्त फळ खाली राहिलंय. द्रौपदी आली आणि द्रौपदीने सांगितलं, मी जर खरंच पतिव्रता असेल तर हे फळ चिपकून जाईल. फळ डायरेक्ट खाली आलं. खाली आलं डायरेक्ट जमिनीवर. द्रौपदी रडायला लागली. द्रौपदी म्हणते, कन्हैया, ए कृष्णा, मी काय पाप नाही केलं रे, का म्हणून माझी अशी परीक्षा आहे? कन्हैयानं सांगितलं, मांजर डोळे लावून दूध पिते, तिला असं वाटतं कोणी पाहत नाही. मरी मा तुल सारं गाव पाहत. मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता, मिले ना किसी को कबड्डी, मिले ना दमडी ज्यादा. आपण पाप करतोय ना, देव आपल्याला 1000 डोळ्यांनी बघतोय, हे लक्षात घ्या. आपलं कर्माचा सर्व लेखाजोखा देवाकडे आहे. भगवान कन्हैयानं सांगितलं, हे द्रौपदी, खरं सांग, तू केलेलं पाप ऐकायचं? तुला ऐकायचं? बोल. तू महलाच्या गॅलरीत उभी होती, कर्ण चालला होता, कर्णाकडे पाहिलं, तुझ्या मनात आलं नव्हतं की 5 पांडवांच्या ऐवजी 6 राहिले असते तरी बरं झालं असतं. पाप यात किंचित डोळ्याने झालं, ते भोगावं लागलं. आणि कर्ण कोणी दुसरा नव्हता, पांडवांचा भाऊच होता कर्ण. कर्ण आणि पांडव सख्खे बंधू होते. पाप हे नजरेने सुद्धा होतं. त्या चुंचुलीकडनं व्यभिचार झाला, पाप झालं. पण ते सर्व पाप
तिच्याकडून झाल्यानंतर शिवमहापुराणाची कथा तिने एका साधूच्या मुखारबिंदातून ऐकली आणि ती विचार करते. त्या शिवमहापुराणामध्ये आलंय की दादा, ज्याच्यातून पाप झालं त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. या यातना जर तुम्हाला भोगायच्या नसतील, शुद्ध अंतःकरणाने तुम्ही केलेलं पाप जर धुवून जावं असं जर वाटत असेल, तर अनुष्ठानात्मक पद्धतीनं शिवमहापुराणाची कथा ऐकली पाहिजे. शिवमहापुराण कथा ऐकण्याकरता काही विधी सांगितलेला आहे, काही नियम सांगितलेले आहेत. ती विधिवत पद्धतीने जर का ऐकली तर निश्चित तुमच्याकडून नकळत झालेले दोष धुतले जातात. त्या चुंचुलेने त्या महाराजांचे पाय धरले, तिला पश्चाताप झाला, तिने केलेल्या पापाबद्दल तिनं प्रायश्चित्त करून घेतलं. सांगितलं, महाराज मला हे पाप मुक्त करा, या पापातून मी दूर कशी जाईल याकरता मला पर्याय सांगा. महाराजांनी सांगितलं, शिवमहापुराणाची कथा ही शुद्ध अंतःकरणाने ऐक. तिने रोज शिवमहापुराणाची कथा शुद्ध अंतःकरणाने ऐकावी. शिवकथा ऐकता ऐकता तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. साक्षात तिला घेण्याकरता शिवगण आले. ती कैलास पर्वतावर आली. कैलास पर्वतावरचं वातावरण तिनं पाहिलं. एक उंच आसनावर भगवान श्री भोलेनाथ शंकरजी बसलेले आहेत. त्यांना 5 मुख आहेत. भगवंताला 5 तोंड आहेत, 15 नेत्र आहेत, म्हणजे 15 डोळे आहेत. प्रत्येक मस्तकावर दिव्य मुकुट आहे. बाजूला गणेशजी बसलेत, भृंगीजी आहेत, नंदी आहेत, वीरभद्र आहेत, अनेक गण आजूबाजूला बसलेले आहेत. चुंचलेने जेव्हा ते दृश्य पाहिलं, तिचं अंतःकरण गदगद झालं. चुंचुला महादेवाला शरण आली आणि महादेवानं सांगितलं, चुंचुले बोल, तुला काय पाहिजे. चुंचुला म्हणते, प्रभू या शिवलोकाची मला प्राप्ती पाहिजे, मला या शिवलोकात राहायचंय. तुमचं एकदा मी दर्शन घेतलं, माझं अंतःकरण एवढं गदगद झालं, मला इथलं वास्तव्य पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं, काही हरकत नाही. मा पार्वतीच्या सेवेमध्ये त्या चुंचुलेला ठेवलं. चुंचुला मा पार्वतीची एकनिष्ठतेने सेवा करू लागली, उपासना करू लागली, रोज मा पार्वतीची स्तुती करू लागली. एकदा अचानक मा पार्वती तिला प्रसन्न झाली आणि मा पार्वतीनं सांगितलं, चुंचुले तुझ्या सेवेने मी प्रसन्न आहे. सेवा हाच दारवंटा, सेवा जीवनामध्ये करा, सेवेने सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतात तुम्हाला. मा पार्वती तिला प्रसन्न झाली आणि चुंचुलेला विचारलं, चुंचुला बोल, तुला काय पाहिजे. चुंचुलेने सांगितलं, माते माझ्या जीवनात एक दुःख आहे. माझं लग्न ज्याच्या सोबत लागलं, ज्याच्या सोबत मी काही दिवस संसार केला, त्याचा मृत्यू मात्र अपघाती झालाय. माझे पती बिंदू कुठे आहेत, मला त्यांना बघायचं आहे. तिच्या जन्माचा मागचा पूर्ण इतिहास मा पार्वतीला सांगितलं. मा पार्वती मातेने सांगितलंय की चुंचुले, मी अंतर्ज्ञानाने बघते तुझे पती कुठे आहेत तर पाहते. मातेनं डोळे लावले आणि पाहिलं तर बिंदुक हा विंध्याचल पर्वतावर पिशाच यवनीला प्राप्त झालेला होता, भूत झालेला होता. लोक म्हणतील या जगात भूत आहे का? आहे. म्हणतील तुम्ही पाहिलंय का? माझं विचारू नका, तुमचं तुम्ही पहा काय असेल ते. आम्ही संत वचनावर विश्वास ठेवतो. आम्ही म्हणतो, भूत पिशाच निकटनी आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत आहेत म्हणून तर जवळ येणार नाहीत. भूत वेताड नाचती हर्षयुक्त उमापती. काही लोक म्हणतात भूत त्रास देतात. अरे आता मेलेलं भूत कमी त्रास देतात, जिवंत भूत जास्त त्रास देतात. माणसाला भीती मेलेल्या भूतांपासून नाहीये, जिवंत भूतांपासून आहे. चुंचुलेला फार वाईट वाटलं. चुंचुलेने मा पार्वतीला विनंती केली की माते, माझ्या पतीला मुक्ती कशी प्रदान होईल, माझे पती या यातनेतून, या नरक यातनेतून बाहेर कसे येतील, याकरता मला काहीतरी पर्याय सांगा. मा पार्वतीनं सांगितलं, चुंचुले तू माझी खूप सेवा केली आहे, त्या सेवेचा परिपाक म्हणून मी तुझ्या पतीला मुक्ती मिळेल असं काहीतरी आयोजन करते. गंधर्वराज तुंबरू नावाचा मा पार्वतीचा आणि भगवान शंकराचा एक भक्त तुंबरूला बोलावलं. तुंबरूला संपूर्ण शिव महापुराण मुखद्गत आहे, पाठ आहे. त्याला विंध्याचल पर्वतावर पाठवलं. विंध्याचल पर्वतावर गेल्यानंतर तुंबरूने ती कथा बिंदुकला ऐकवली आणि ती कथेची ऊब ज्या वेळेला बिंदुकला मिळाली, तो पिशाच योनीतून मुक्त झाला.
त्याला कैलास पर्वतावर आणलं. चुंचुलेची आणि त्याची भेट झाली. दोघी पाप मुक्त झालेत आणि दोघांना भगवान शंकराची प्राप्ती झाली. सदाचारानं नांदू लागले. त्यांचं आचरण शुद्ध केलं. शिवमहापुराणाने आचरण शुद्ध होते. शिवमहापुराणाने पाप मुक्त होतं आणि शिवमहापुराण हे माणसाला सदाचार देतं. या शिवमहापुराणाने काय होऊ शकतं असं विचारू नका, काय नाही होऊ शकत हे विचारा. शिवमहापुराण तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करून देऊ शकतं, पण हे शिवमहापुराण ऐकण्याचा काही विधी आहे. शिवमहापुराण हे शुभ मुहूर्तावर झालं पाहिजे. शिवमहापुराण हे शुभ मुहूर्तावर व्हावं. आजचा मुहूर्त काय? आज परम पवित्र श्री रामनवमी आहे. रामरायांचा जन्म झालाय आज. या शुभ मुहूर्तावर आपण हे शिवमहापुराणाची कथा रंभली आहे. शिवमहापुराणाची कथा ही 7 दिवस, 9 दिवस किंवा 11 दिवस केली जाते. आपण 7 दिवसाचं आयोजन केलंय. ही कथा देवालयामध्ये किंवा पवित्र जागेवर केली जाते. कथा करत असताना, कथा ऐकत असताना वैष्णव आणि शैव याच्यात भेद नसावा. ही कथा ऐकत असताना गणेशाचं पूजन केलं जातं. कथा संकल्पित भावनेने मनामध्ये कुठल्याही प्रकारची एक इच्छा धरून कथा ऐकावी. मग इच्छा तुमची कुठलीही असू द्या, कुठली एक इच्छा मनामध्ये धरा आणि मग कथा ऐका. ती कथा तुम्हाला फल देते. कथा काळामध्ये म्हणजे कथा ऐकत असताना 7 दिवस खोटं बोलू नये. कथेतला नियम आहे हा. चिडचिड करू नये. सर्वात महत्वाचं, कोणाची निंदा करू नये. या जगात निंदेसारखं पाप नाही. कबीर महाराज म्हणतात, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. आपली कोणी करत असेल करू द्या, आपण कोणाची निंदा करायची नाही. तुकोबराय काय म्हणतात, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, असं म्हणतात का? नाही नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. आपण कोणाची करू नका. आपली कोणी करत असेल तर करू द्या, निंदा करायची नाही. कथा काळामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. कथा ऐकायला येत असताना एक आसनी राहावं. म्हणजे काय? कथा ऐकायला येत असताना आपलं स्वतःचं आसन घरून आणावं, छोटीशी चटई. कथेचा नियम आहे हा. नाही तर उद्यापासून बस मोठ्या मोठ्या बेडशीटा टाकून ठेवा 8 वाजेपासून. तसं नाही, स्वतःचं एक स्पेशल आसन सोबत आणावं. कथा ऐकत असताना उपवास करावा. उपवास करावा म्हणजे काय? काहीही खाऊ नये. काहीही म्हणजे काहीच नाही. जर तुम्हाला काहीच खाऊन जमत नसेल तर मग फळाहार करावा. सफरचंद, केळू, चिकू वगैरे काय असेल नसेल ते फळं खावेत. फलाहार जमत नसेल मग फराळ करावा. फराळ म्हणजे साबुदाणा, बगर, वेफर, ठीक आहे. हेही जमत नसेल, एक टाइम जेवण करावं, एक टाइम फराळ करावा, मग कथा ऐकावी. हेही जमत नसेल, 3 टाइम खा, पण कथेला या. मग उपवासाची काही लिमिट नाही. करपलेले अन्न 7 दिवस खाऊ नये. कथा ऐकत असताना काही लोकांना खरडलंही आवडती. जडू द्या म्हणता खिचडी, खरड खायला आवडते. 7 दिवस करपलेलं अन्न खायचं नाही. शिड अन्न खायचं नाही. मसूरची डाळ खायची नाही. गाजर खायचं नाही. आणि शेवटचा पदार्थ आहे हिंग खायची नाही. हे पदार्थ कथा ऐकत असताना 7 दिवस खाऊ नये. शक्यतोवर अनुष्ठानात्मक पद्धतीने कथा कॉटवर, खाटीवर झोपू नये. खाली जमिनीवर आसन टाकून झोपावं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. कथा ही अखंडितपणे ऐकावी. कथा ऐकत असताना खंड पाळू नये. आज आलात उद्या येत नाही, परवा येऊ असं जमत नाही. वक्त्याबद्दल आदर बाळगावा. आदर म्हणजे काय? कथा कोण करतं हे बघू नका. कथा काय केली जाते, कथाकार कोण आहे बघू नका. कथेच्या माध्यमातून काय उपदेश करतो हे बघा.
कथाकार महाराजांबद्दल आदर बाळगा. आदर म्हणजे कसा, सर्वांना विनंती, आज कथा लेट चालू झाली, उद्या बरोबर 8:30ला कथा चालू होईल. किती वाजता? 8:30ला. 8:30 ते 11. मी वेळेचा फार भोगता माणूस आहे. तुम्ही सर्वांनी 8:30ला आलंच पाहिजे माझ्या आधी. तुम्ही म्हणाल मग महाराज तुम्ही का ठिलकचं नाही, मी तुमची उधारी ठेवणार नाही. कथा सुरू होण्याच्या आधी तुम्ही या, कथा सुटल्यानंतर तुम्ही सर्वे जा, मग मी जाईल. म्हणजे आपल्या बरोबर फिट्टम फाट होतंय की नाही. आधी तुम्ही या, नंतर मी जाईल. शेवटची सूचना आहे, ग्रंथाबद्दल आदर बाळगा, याची पवित्रता जोपासा. चला सर्वांनी म्हटल्यावर सर्वांनी स्टेजवर यायचं नाही. जे आरतीचे यजमान आहेत त्यांनी स्टेजवर यायचं. मंडळी कार्यकर्ते जे सूचने देतील त्या सूचनांचं पालन करायचं. जसं की आज पुरुष मंडळी सर्व असे विखरून बसलेत, विखरून बसायचं नाही, सर्वांनी लागून बसायचं. हा मधला गॅप दिसला नाही पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, करविता अर्ध पुण्य लागे. आज तुम्ही आलात, उद्या येताना सोबत एक जण घेऊन या. जर तुम्ही घेऊन आलात, त्याने जी कथा ऐकली त्याचं काही टक्के पुण्य तुमच्या वाटेवर जमा होईल, हे लक्षात घ्या. करविता अर्ध पुण्य लागे. पहिल्या दिवसाच्या मानानं भरपूर संख्या आहे, पण एवढी संख्या आपल्याला पुरेशी नाही. माझी इच्छा आहे ग्राउंड भरलं पाहिजे आणि ते भरणार, ही महादेवाची इच्छा आहे, यात शंकाच नाही. आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाच्या मानाने खूप चांगले लोक कथे करता आलात. तर आपण या व्यासपीठावर कथेच्या वेळेला न येता आपणा सर्वांना प्रार्थना आहे, हा ग्रंथ नाही, हे साक्षात भोलेनाथ आहेत. म्हणून ज्यांना शक्य होईल त्यांनी रोज या व्यासपीठाला 108 प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. कशा करायच्या? 108 प्रदक्षिणा कशा मोजायच्या? 108 बदाम आणायचे घरून. एक प्रदक्षिणा झाली की एक बदाम वाटीत टाकायचा आणि 108 झाली की ती वाटी आमच्याकडे द्यायची. बाया म्हणतील चांगला बाबा आहे, बदाम मागतो पहिल्याच दिवशी. तसं नाही, माड आणा घरून 108 म्हणायची तरी चालतं, तांदळाचे दाणे आणा तरी चालतं. आपण मोजून 108 प्रदक्षिणा या ग्रंथाला केल्या पाहिजेत. तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक उपाय आहेत, पुढे चालून कथेमध्ये अनेक उपाय आपल्याला सांगता येतील. सर्वात महत्वाचं, जीवनामध्ये 3 गोष्टी माथा टेकवत असताना खाली हाताने टेकवायच्या नाहीत. एक संत, एक ग्रंथ आणि दुसरा भगवंत. या 3 ठिकाणी जात असताना, माथा लववत असताना म्हणजे पाया पडत असताना आपल्या ऐपतीनुसार 1 रुपया दान करावा, नसेल तुळशी पत्र दान करावं आणि मग दर्शन घ्यावं. ते दर्शन फल देत आहे. अशा कथेचे नियम आहेत. आज कथा या ठिकाणी विराम घेणार, पण मी सांगितल्याशिवाय, आरती झाल्याशिवाय कोणी जागा सोडणार नाही. आणि जो जागा सोडेल तो जागा सोडेल. आज रामनवमी आहे, कथेतली कुठली झाकी बनवली नाही. आजची झाकी ही राम दरबाराची व्हावी, रामरायांचं दर्शन व्हावं. माईबाप, या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिवस आहेत सध्या. रामप्रभूंचं राम मंदिर युद्ध पातळीवर बांधकाम चालू आहे. आपण सर्व भाग्यवान आहेत की आपल्या पूर्वजांनी कितीतरी दिवस लढाई लढली आणि लढाई पूर्णत्वास गेल्यानंतर राम मंदिराकरता जागा मिळाली आणि ते भव्य मंदिर आपल्या डोळ्यासमोर चालू आहे. भूमिपूजन आपल्या समोर झालं आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा आपल्या समोर होणार आहे. तुम्ही सर्व लोक भाग्यवान आहेत. रामप्रभूंचं दर्शन आपणा सर्वांना व्हावं. आज सकाळी रामरायांचा जन्म झाला आणि त्या निमित्तानं या धर्म मंडपामध्ये रामप्रभू, लक्ष्मणजी आणि सीतामय्या या तिघांचं आगमन होणार. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांचं पूजन होणार आणि पूजन झाल्यानंतर आरती होणार. काही मान्यवर आलेले, त्यांचा छोटासा सत्कार होणार. नंतर आरती झाल्यावर आपण आपली जागा सोडायची आहे. आजची कथा इथं विराम घेईल. उद्याची कथा बरोबर 8:30 वाजता चालू होईल. आपण तर याच आपल्या स्वकीयांना कथे करताना 1-2 मिनिटं रामरायांचं संकीर्तन, 2 मिनिटं छोटीशी धून आणि रामरायांचं आगमन आहे. कोणी जागा सोडणार नाही. जागेवर सर्व बसून 2 मिनिटं संकीर्तन करा. श्रीराम
झाकी झाकी